नाही, मला वाटतं झालेला प्रसंग हा दुर्दैवी आहे, याविषयी कोणाचं दुमत नाही. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादांनी प्रतिक्रिया स्पष्टपणे दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी पुन्हा भव्य स्मारक चिरंतन टिकेल अशा प्रकारचं उभारण्याचा संकल्पही केला आहे. परंतु आता दोन गटामध्ये जे होत आहे ते निश्चितच दुर्दैवी आहे. परंतु यामागे राजकारण दडलेलं आहे. आपण बघाल की बदलापूरचं प्रकरण झालं, दुर्दैवी होतं, परंतु त्या आडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं राजकारण करण्याचा केविलवाणा आणि किळसवाणा प्रकार महाविकास आघाडीने केला आणि तेच आता या ठिकाणी करतायत. एका बाजूला रचनात्मक काम करण्यासाठी एक ग्रुप उभा आहे किंवा झालेली गोष्ट चुकीची आहे, चूक झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे, या संदर्भात कठोर कारवाई सरकार करते. परंतु पुन्हा नव्यानं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपतींचं स्मारक उभारो अशी कन्स्ट्रक्टिव्ह भूमिका घेणारा वर्ग आज राणे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा आहे. आणि दुसऱ्या बाजूला उद्ध्वस्त मानसिकता घेऊन म्हणजे आहे त्या परिस्थितीचा फायदा घेऊन माहोल उद्ध्वस्त करायचं आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा आपल्याला काही राजकीय लाभ मिळतोय का अशा प्रकारचं किळसवानं राजकारण दुर्दैवानं रोज या ठिकाणी होताना दिसतंय. आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपतींच्या बाबतीत अशा प्रकारचं राजकारण करणं हे तर अत्यंत वाईट आहे. एका बाजूला हिंदुत्वाचा, हिंदवी स्वराज्य संस्थापकांचा विचार सोडायचा, छत्रपतींचे किल्ले डागडाजू त्यांचा विचार पुढे नेण्यासाठी काही करायचं नाही आणि अशा प्रकारच्या झालेल्या दुर्दैवी घटनेचं राजकारण करायचं हे मला वाटतं त्यांचा आता नित्यक्रम झालेला आहे. कारण सरकारला नाव ठेवायला विकासाच्या संदर्भात कुठलीही जागा नाही. लाडकी बहिणीच्या माध्यमातून सरकार लोकप्रिय होतंय, युवा भाऊ त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असेल. निश्चित योजना तुम्ही आणलेल्या आहेत, परंतु गृह मंत्रालय प्रवीण दरेकरजी तुमच्याकडे आहे. गृह मंत्रालय तुमच्याकडे असताना सगळ्या नेत्यांच्या वेळा तुम्हाला माहिती होत्या आणि अशा वेळी हे इतकं ढिसाळ नियोजन होणं याला जबाबदारी कोण घेणार आहे? नाही, ढिसाळ नियोजन म्हणण्यापेक्षा या ठिकाणी प्रश्न अस्मितेचा आहे. खऱ्या अर्थानं छत्रपतींचं स्मारक पुन्हा उभं राहायला पाहिजे ही भूमिका घेऊन राणेसाहेब, निलेश राणे त्या ठिकाणी उभे आहेत. ते काय मारामाऱ्या करायला नाहीत, ते काय त्या ठिकाणी हिंसा व्हावी म्हणून नाहीये की बाबा या स्मारकाच्या बाबतीत आम्ही पॉझिटिव्ह आहोत, कोणी राजकारण करू नये आणि आंदोलनाला प्रति आंदोलनाने उत्तर देण्याचा तो तेवढ्या पुरता प्रयत्न होता. परंतु यांना खुमखुमी आहे की या गोष्टीचं राजकारण करण्यासाठी वातावरण